गोष्ट पहिली. विशालकाय राक्षस आणि ठेंगुजी. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक बुटका माणूस राहत होता. गावकरी त्याला ठेंगुजी म्हणत असत. गावाजवळच एक घनदाट जंगल होते. या जंगलात एक भला मोठा राक्षस राहत होता. तो जंगलातील लहान मोठ्या प्राण्यांना मारून खात असे. त्या जंगलातून जाणाऱ्या वाटसरूंची तर धडगत नसे. जर कधी त्याचे पोट भरले नाही तर तो गावात शिरत असे आणि गुरेढोरे व माणसांना उचलून नेत असे. मग जंगलात जाऊन त्यांना मजत खात असे. गावकऱ्यांनी त्या विशालकाय राक्षसाला मारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना काही यश आले नाही. एकदा गावात गावकऱ्यांची सभा होती. त्या सभेत वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण एकाच विषयावर चर्चा करत होते. तो विषय म्हणजे राक्षसापासून कायमची सुटका कशी करून घ्यावी. काही लोकांनी राक्षसाला मारण्याचे निरनिराळे उपाय सुचवले, परंतु कोणत्याही उपायाबाबत एकमत होऊ शकले नाही. अखेर सभेत शांतता पसरली. त्यावेळी सभेत ठेंगुजी आपल्या मित्राच्या खांद्यावर चढून म्हणाला, राक्षसाला ठार मारण्याचं काम तुम्ही लोकांनी माझ्यावर सोपवावं. हे ऐकून सर्वजण हसू लागले. कुठे तो पिटुकला ठेंगुजी आणि कुठे तो विशालकाय राक्षस. अशा राक्षसाला मारण्याचे काम पिटुकल्या ठेंगुजीवर कसे सोपवणार. तेवढ्यात कोणीतरी ठेंगुजीला म्हणाले, मित्रा, तू गाव सोडून सर्कसमध्ये भरती हो. तेथे विदूषक म्हणून शोभशील हो. यावर सर्वजण पुन्हा एकदा खदखदून हसले. आता ठेंगुजी गंभीर झाला. तो म्हणाला, मी गंमत म्हणून हे बोललो नाही. मी राक्षसाला मारण्याची योजना आखली आहे. आणि ठेंगुजी पुढे म्हणाला, आणि जर माझ्या योजनेमुळे राक्षस खरोखरच मेला तर मला काय इनाम मिळेल सांग बरं. तुझ्या वजना एवढी चांदी तुला बक्षीस मिळेल. गावचा सरपंच म्हणाला, तुमची अट मला मान्य आहे. ठेंगुजी आवेशाने म्हणाला. जंगलाच्या दुसऱ्या बाजूला अनेक गावे होती. त्यापैकी एका गावात ठेंगुजीचे मामा राहत होते. ठेंगुजी आपल्या गावातील लोकांना म्हणाला, मी आता माझ्या मामाच्या घरी जात आहे. वाटेत जंगल लागणारच आहे, तेव्हा तो राक्षस मला भेटेलच. आता एक तर मी जिवंत राहीन किंवा राक्षस तरी. मग ठेंगुजीने हलवायाकडून अत्यंत स्वादिष्ट मिठाई बनवून घेतली. ती मिठाई एका टोपलीत ठेवून त्यावर कापड बांधले. मग ते मिठाईचे गाठोडे डोक्यावर ठेवून ठेंगुजी निघाला. खरा परंतु मनातून त्याला त्या भल्या मोठ्या राक्षसाची भीतीच वाटत होती. मग ठेंगुजीने गावाच्या बाहेर पडल्याबरोबर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. त्यामुळे त्याला थोडा धीर आला. मग तो पुढे निघाला. चालता चालता तो घनदाट जंगलात पोचला. त्याच वेळी मोठमोठ्याने खदा हसत राक्षस ठेंगुजीच्या समोर येऊन उभा ठाकला. पर्वतासारखे भव्य शरीर, आकराळ विक्राळ तोंड, मोठे मोठे दात. राक्षसाने भयंकर गर्जना केली. संपूर्ण जंगल त्याच्या गर्जनेमुळे थरारले. ठेंगुजी भीतीने थरथर कापू लागला. त्याला वाटले की राक्षस आता आपल्याला खाऊन टाकणार. त्याने मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली. ठेंगुजीने आपल्या डोक्यावरून गाठोडे खाली उतरवून ठेवले आणि तो राक्षसासमोर गुडघे टेकवून बसला. मग तो आपले दोन्ही हात जोडून राक्षसाला म्हणाला, राक्षस दादा, मी आपल्यालाच भेटायला आलो आहे. मी आपल्यासाठी ही स्वादिष्ट मिठाई आणली आहे. आपण कृपया या मिठाईचा स्वीकार करावा.
तो विशालकाय राक्षस चकित होऊन काही वेळ ठेंगुजीकडे पाहतच राहिला. राक्षसाला वाटले, या ठेंगुजीची तर कमालच आहे. बच्चमजी काही हरकत नाही. अगोदर याने काय आणलंय त्याचा तर समाचार घेऊ, मग या ठेंगुजीची पाळी आहेच. ठेंगुजीने गाठोडे सोडले आणि मिठाईची टोपली राक्षसाच्या पुढ्यात धरली. त्या मिठाईच्या सुमधुर सुवासाने राक्षसाच्या तोंडाला पाणी सुटले. राक्षस आपल्या दोन्ही हातांनी मिठाईवर ताव मारू लागला. इतकी स्वादिष्ट मिठाई त्याने यापूर्वी कधीच खाल्लीच नव्हती. त्यामुळे तो ठेंगुजीवर प्रसन्न झाला. इतक्यात ठेंगुजी आपले दोन्ही हात पोटावर धरून जमिनीवर गडाबडा लोळू लागला. असह्य वेदना होत असल्याप्रमाणे तो तडफडत जोरजोराने ओरडू लागला. अरे, तुला झालं तरी काय? राक्षसाने विचारले. राक्षस दादा, मला कैक वर्षापासून पोटाच्या रोगाने पछाडले आहे. जेव्हा कधी असा झटका येतो तेव्हा जीव जायचाच काय तो बाकी असतो. ठेंगुजी हे बोलत असताना सुद्धा अधूनमधून तडफडत होता आणि जोरजोराने ओरडत व रडत होता. ठेंगुजी पुढे म्हणाला, या रोगाचं काही निदान होत नाही आणि मरणही येत नाही. वारंवार असे झटके येत असतात. मी तर या जीवनाला कंटाळून गेलो आहे. ठेंगुजीची अवस्था पाहून राक्षसाला त्याची दया आली. त्याने विचारले, याचा काही इलाज आहे का? राक्षसाच्या वागण्यात झालेला बदल पाहून ठेंगुजी उत्साहाने म्हणाला, आहे ना. एकदा एक देवदूत मला स्वप्नात येऊन म्हणाला होता की आपल्या शरीरावरील केवळ 2 केस जरी मला मिळाले तरी हा रोग कायमचा नाहीसा होईल. राक्षस दादा, जर आपल्या चेहऱ्यावरील 2 केस मला मिळाले तर किती बरं होईल. स्वादिष्ट मिठाई खाल्ल्यामुळे राक्षस ठेंगुजीवर प्रसन्नच होता. जेव्हा राक्षसाला कळले की त्याच्या केसामुळे कोणाचा रोग कायमचा बरा होतोय, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. राक्षसाने लगेच आपल्या चेहऱ्यावरील 2 केस उपटून ठेंगुजीला दिले आणि तो त्याला म्हणाला, जा, खुशाल घेऊन जा. तुझा रोग बरा झाल्यावर पुन्हा मला भेटायला ये आणि हो, बरोबर मिठाई सुद्धा घेऊन ये. ठेंगुजी याच संधीची वाट पाहत होता. त्यांनी लगेच राक्षसाला प्रणाम करून तेथून काढता पाय घेतला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून त्यामध्ये राक्षसाच्या चेहऱ्यावरील 2 केस सांभाळून ठेवले. मग त्याने त्या पानाची पुडी राक्षसाच्या चेहऱ्यावरील पानाची पुडी बांधली आणि त्या पुडीवर धागा बांधून ती पुडी सांभाळून खिशात ठेवली. मग तो पुढच्या प्रवासाला लागला. चालता चालता ठेंगुजीच्या मामाचे गाव आले. ठेंगुजीने गावात प्रवेश केला तेव्हा त्याचा मामा गावकऱ्यांबरोबर सभेमध्ये बसला होता. मामा आणि त्याच्या गावातील लोक ठेंगुजीला पाहून खुश झाले. त्यांनी ठेंगुजीचे उत्साहाने स्वागत केले. मग ठेंगुजीने ती पानाची पुडी आपल्या मामाच्या हातात ठेवली आणि तो म्हणाला, मामा, ही पुडी नीट सांभाळून ठेवा. याच्यामध्ये खूपच मूल्यवान वस्तू आहे. ही पुडी उघडू सुद्धा नका. मी झटकन नदीवर जाऊन अंघोळ करून येतो. या भाच्याने इतक्या छोट्या पुडीत अशी कोणती वस्तू आणली असेल बरं? जरा पाहूया तर खरं. असा विचार मामांनी आणि गावातील लोकांनी केला. तो आपली उत्सुकता अधिक ताणू शकले नाहीत. मामाने व गावकऱ्यांनी मिळून ती पुडी उघडली तर त्यामध्ये 2 केस होते. सर्वजण चकित झाले. इतक्यात ठेंगुजी नदीवरून आंघोळ करून आला. मामाने आणि गावातील लोकांनी ती पुडी उघडल्याबद्दल
खेद व्यक्त केला. मग गावातील सरपंचाने